नमस्कार मंडळी, मी रसिका जुई तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करतोय. तर मंडळी, मी पुण्यात होते 2 वर्षां. जे अगोदरपासून माझे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहीत असताना की मी 2 वर्ष पुण्यात होतोय. तर आता पण मला इंस्टाग्रामवरती ना खूप लोक कमेंट करतात किंवा इंस्टाग्रामवरती DM पण करतात की तू पुण्यात होतोय, काय झाला, पुणा कशाक सोडलंय तू, आता कोकणात दिलंय, आता कोकणात तू काय करतोय, असं खूप काही प्रश्न विचारतात. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आता ह्या व्हिडिओमधून देतलंय. मी 12वीचं शिक्षण पूर्ण केलंय आणि पुण्यात गेलंय ॲक्टिंगचं डिप्लोमा करण्यासाठी. माका घरातून सांगा होते पप्पा की ग्रॅज्युएशन कर म्हणून पूर्ण, पण माका अभ्यासात एवढी आवड नाही जेवढी माका कलेची आवड असा. लहानपणापासून माका अभिनयाची खूप आवड. मी माझ्या परीनं अभिनय करी आणि त्यातूनच माका आपल्या कोकणातली श्रीदेव वेतोबा जी सिरियल होती त्यामध्ये काम मिळालेला. माका चांगले डायलॉग्स पण होते. 7 डेजचं एपिसोड होतो माझो. 7 डेजच्या एपिसोडमध्ये माका त्यांच्याने दाखवलेल्याने माझे डायलॉग्स होते त्याच्यात. आणि त्यानंतर मग मी 12वीची परीक्षा दिलंय. 12वीपासून मी ती सिरियल केलंय. 12वीची परीक्षा दिली आणि लगेच मी पुण्यात गेलोय. कॉलेज किंवा अकॅडमी कुठची चांगली आहे ॲक्टिंगची, जी सर ॲक्टिंग चांगला शिकवतात त्या शोधूक. तर ती सर माका चांगली अकॅडमी गावली आणि मी तिथं जॉईन केलंय. 2 वर्ष तिथं शिकलंय आणि पुन्हा मी माझ्या गावा गेले. तर आता होय माझे ऑनलाईन ऑडिशन्स चालू आहेत. ऑनलाईन ऑडिशन मी देतोय. माझी प्रोफाईल त्यांना पाठवते, ऑडिशनचे व्हिडिओ त्यांना पाठवते, जे कास्टिंग कॉल येतात मागा त्यांना. प्लस मी हय कोकणातले जे नाटकं असतात, सामाजिक नाटकं वगैरे, त्याच्यात आता मी जॉईन झालो आहे. हल्ली दिलंय मी. तर रील्स वगैरे माझे चालूच असतात. प्लस मी स्वतःहून कोणाला कॉन्टॅक्ट करू नये, जे नाटकं करतात त्यांच्यानीच मला कॉन्टॅक्ट केल्याने की तू आमच्यासोबत नाटक करू इच्छुक असं आहे काय. तर माका तर संधीच गावली. तर मी होय म्हणा चांगल्याने आता आमच्या नाटकाचे प्रॅक्टिस वगैरे चालू आहेत. प्लस जे डान्सचे नाटकांचे ऑर्केस्ट्रा वगैरे असतात त्यांच्यामध्ये सूत्रसंचालन करूचं असतात, आपण मी करतोय. माका कलेची खूप आवड आहे. मी वक्तृत्व करतोय, डान्स माका खूप आवडतं, अभिनय करू मला खूप आवडतं. त्याप्रमाणे आम्ही मातीचे गणपतीची मूर्ती पण बनवतो, कारण की माझे पप्पा पेंटर असतात. त्यामुळे माका पण ती लहानपणापासून आवड निर्माण झालेली असा. तर आता अभिनय ह्या विषयाकडे आपण वळाया. तर माका अभिनय लहानपणापासून खूप आवडता आणि माझ्या घरातून माका फुल सपोर्ट असा ह्या फील्डमध्ये जाण्यासाठी. कारण की खूप जणांका स्ट्रगल करून ह्या फील्डमध्ये येऊचा लागता ॲक्टिंगच्या, कारण की खूप जणांच्या घरातून विरोध असता या फील्डमध्ये येऊ, कारण की ही फील्ड खूप स्ट्रगल करण्यासारखी असता आणि काही चुकीच्या मार्गाने पण लोक पुढे जातात. पण माका माझ्या घरातून शिकलेला असा की तुका कितीही वेळ लागलो ना सेट होण्यासाठी, तुझा करिअर घडवण्यासाठी, तरी चलात, पण तू चांगल्या मार्गाने जा, तू तुझ्या मेहनतीने जा. आणि मी पण ठरवलंय की उगाच पैसे भरून किंवा वाईट मार्गाने जाण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने गेलेला खूप चांगला. तर कितीही वेळ लागलो तरी मी माझी मेहनत सुरू ठेवलेलं आहे. आता पण माझी मेहनत सुरू व्हा. नाही तर तुम्ही म्हणतात पुण्यात सोडून कोकणात दिला, आता कोकणात काय करता. तर तसा नाही, मी माझे प्रयत्न सुरू आहेत. माझे ऑडिशन्स, ऑनलाईन ऑडिशन्स वगैरे चालू असतात. प्लस जर मोठे ऑडिशन्स असते मुंबई पुण्यात, तर मी मुंबई पुण्यात पण जाते. किंवा मला नाटकंसुद्धा येईल मुंबई पुण्याची की नाटक करूचा हा, तुम्ही येणार काय, तर मी जातोय तडे आत्तासुद्धा टाईम काढून. तर माझं पूर्ण टाईम ह्यासाठी जा, कलेसाठी जा. अभ्यासात एवढं रस नाही, पण मला कला म्हणजे खूप आवडतं. आणि आमच्या घराण्यात, आमच्या दुरी घराण्यात कलेत खूप माना, कारण आमच्या घराण्यात सगळे कलाकारच असतात. माझे पप्पा पेंटर असतात, माझे काका पेंटर असतात. प्लस माझा दुसरा काका हा तो पण असा म्हणजे लाईटीचे वगैरे कामं करतात. ते का म्हणजे प्रत्येकाचं स्वतःचा असा काहीतरी काम हा, स्वतःचा असं बिझनेस हा. कोणीही आमच्या घरातला कोणाच्या हाताखाली काम करणारा किंवा असं जॉब मुंबई पुण्यात जाण्याचे जॉब दुसऱ्याच्या हाताखाली जॉब करत नाही कोण. तर आमच्या घरातून स्वतःच्या कलेसाठी खूप मान असा, खूप सपोर्ट हा. माका माझ्या घरातून माझ्या आजी आजोबांपासून माझी मम्मी पप्पा काका काकी आत्या मामा त्यांची चढवा त्यांचे झील सगळ्यांचं माका सपोर्ट हा. आणि ते माका सपोर्ट करतात. प्लस माका घरातली सांगतात पण, हा तू आता असं करते ना, आता ह्याच्यात असं बदल कर, तू ह्या कर, मग आणखीन चांगला वाटत. तर मी जेव्हा माझ्या घराकडे डान्सची किंवा अभिनयाची प्रॅक्टिस करीत असते ना, तेव्हा त्यामध्ये माझ्या घरातले आजी आजोबा प्लस मम्मी पप्पा सगळ्याचे करेक्शन काय ना काय थोडाफार करेक्शन देत असतात. आणि त्या मला चांगला वाटतं की यार माझ्या कलेची ना माझ्या घरात खूप अशी जाण हा, किंवा कलेक आमच्या घरात खूप मान देतात. की हा माझा खरंच खूप मोठा भाग्य आहे की मी माझ्या घराण्यात यादुरी घराण्यात जन्म गेलाय आणि माका माझ्या कलेचं खूप मान मिळालेलो हा, खूप पाठिंबा मिळालेला हा, खूप सपोर्ट करतात माझ्या घरातली. प्लस मित्रमंडळी आहेत ते पण सपोर्ट करतातच, त्यांचा काय वादच नाही, ते असतच. आता मी तुमका दाखवते आमची मातीची गणपतीची माती. ही बघा, आम्ही ही लायली मशनीक, तसं मशीन हा, ह्या मशनीक लायली. तर ही मशीन असा काम करता, टिकलो गेलो.
तर ही मशीन असं काम करता की माती पूर्णपणे मिक्सिंग करता आणि मग ती पिठी कशी बाहेर येतात. त्यानंतर त्यातले खडे असतात, दगड असतात, ते बाजूक जातात आणि जी माती असतात ती आम्ही त्या बॉक्समध्ये सोडतो, बॉक्समध्ये घालतो. हे बघा ह्या बॉक्समध्ये. म्हणजे कसा मातीत दगड नसले की आम्ही गणपतीची मूर्तीचं जेव्हा फिनिशिंग करतो तेव्हा काय अडथळा येणार नाही. कारण की नंतर गणपतीचं फिनिशिंग करताना ना दगड जर गावले तर फिनिशिंग गणपतींचा चांगला जाणार नाही, गणपतींच्या मूर्त्यांचा फिनिशिंग चांगला होणार नाही. तर आता मी तुमका व्हिडिओ कशासाठी केलं आहे तर सांगतोय. आत्ता मी असं आहे कोकणात माझ्या घराकडे, तर ज्यावेळी मला टाईम गावा त्यावेळी मी डेली व्लॉग्स घराकडचे अपलोड करतलाय. म्हणजे मी काय करतोय, खय जातोय, आमच्या घरातले सगळे गोष्टी, आमच्या भावंडांची भांडणं, ह्या सगळ्या तुमका ब्लॉग मार्फत बघू गावतलाच. तर नक्की रोज व्लॉग बघा. मी जेव्हा अपलोड करतले तेव्हा रोज व्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माका सपोर्ट करा. तर आता मी सकाळी उठलोय, आता आपण डेली व्लॉगला सुरुवात करूया. तर मी सकाळी उठलोय 8 वाजता, नाश्तो झालो, घरातलं केर वगैरे काढलंय आणि रिषिता म्हणजे माझी बहीण आणि मम्मी गेलेत परीक्षेसाठी. माझी 2 नंबरची बहीण त्या अभ्यासात जास्त रस हा, त्या असे स्पर्धा परीक्षा देत असतात. तर त्या 4थीमध्ये असा आणि माझा भाव हा तो 2रीधा, माझ्यापेक्षा खूप लहान असत माझी भावंडा. आणि आमच्या घरात मीच सगळ्यात मोठा असाय, काकांच्या विलांमध्ये सगळ्यात मोठा मीच असाय. तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात तुमका सांगा का माहीत असताना कोकणी माणसा सुकवाना घालतात. म्हणजे कडधान्य म्हणा, पापड म्हणा, काजू बिजू जसा का असतात आम्ही सुकत घालतो. आणि कडधान्य सुकत घालूचं कारण काय तर आमच्या कोकणातलं हवामान ह्या दमट असतं, त्यामुळे आम्ही पावसात जे कडधान्य वगैरे डब्यात ठेवतो ना त्यांना बुरशी लागता किंवा जर त्याच्यात ओलावा असलो तर किडे पण पडतात. त्यामुळे ह्या कडक उन्हात आम्ही कडधान्य सुकत घालतो, जेणेकरून त्या कडधान्यांमधले जे सूक्ष्म जीव असतात, किटाणू असतात, ते मरण जातात आणि त्यांची अंडी असतात ती पण एकदम नष्ट होतात. त्यामुळे आता मी चालले स्लॅबवरती मामाच्या, तिसरं आता आपण कडधान्य सुकत घालूया. चला. तर मंडळी ह्या पिशे बसवत कुळीत आणि चवळी. तर मंडळी आधीच सांगतोय मी काही दिखावा करूच आहे ना व्लॉग्समध्ये, डेली व्लॉग्स टाकेन त्यात मी अजिबात कसं दिखावा करूच आहे नाही, जा असा काय मी दाखवत आलं आहे. आता पण मी सकाळी उठलोय, माझा तोंड तसंच असा, मी काय मेकअप बिकअप करून व्हिडिओ करू घेऊन यायचा. तर आता सुकवणा घालू केलाय माझा जाऊचा मग 3 वाजता जातलं आहे, 3-3:30. मंडळी संध्याकाळी मी जातलं आहे देवगडला, कारण की देवगडाक असा आमचो कार्यक्रम शो असा, ऑर्केस्ट्रा असा आडेली सोमेश्वर कला मंचचो. थंय म्हाका सूत्रसंचालन करून बोलवलेला असा. आधी आपण आपली घरातली कामं करून घेऊया. साडी घातले पळून आता ह्याच्यात कुडीत आणि चवळे सुकत घालते. तर सुकवणं तर आपली सुकत घालून झालेली आहोत. आता जाऊया खाली. घराकडे भांडी घासूची आहेत, ती भांडी घासताय आणि नंतर माझी शोसाठीची बॅग जा काय सामान लागतं आता भरून घेते. आता घरात कोण नाही, आमच्या घरातला एक सदस्य हा त्या काय दाखवत आहे तुमका. सगळ्यांकडसून लाड करून घेता येऊ, सगळ्यांच्या ताटातला खाऊक बघता. हे सगळ्यांनी का घालू आहे, गरम जाता निदलो हा बिचारा. इसका नाम है ऑगी. अगोदरपासून माझे जे सगळे ब्लॉग बघतात त्यांना माहीत असताले, सगळ्यांच्या ओळखीत असतलो ऑगी. अरे नख तुटला ऑगी तुझा,
हे हा बघ, हे मेले नख तुटलाय बघ. शी बघूया. हाय मला ऑगी येतो, माझं ऑगी येतो, माझे बाबू. हे का मी पुण्यासून आणलंय. मंडळी हे काढलं मी पुण्यासून. मी पुण्यात होतोय तेव्हा कंटाळू आहे माका रूमवर, जेव्हा मी ये क्लासवरून तेव्हा म्हणून मी हे काढलेलं आहे. पण ना ह्यो ना मी क्लासाक जाय तेव्हा ह्यो रवाक बघिना नुसतं आरडत राहा. म्हणून मग जत्रेच्या दिवशी जेव्हा ये होते तेव्हा ह्याका बॉक्सात घातलंय आणि घेऊन येईल बास्केटात घालून. तेव्हापासून विसरला. आणि आता बघा तू विसरलो माका तो अजिबात राहणार नाही माझ्याकडे. तर मंडळी आता वाजल्यात बरोबर संध्याकाळचे 4 आणि मी असं एक कोलगाव तिठ्यार. तर आता इथून मग बस पकडून जाऊया झाराप तिथे. मग तिथून सोमेश्वर कलामंच ग्रुपची ट्रॅव्हल असते त्यांच्यासोबत देवगडला जाऊया. कारण की मग सकाळी सांगितल्याप्रमाणे आज असा देवगडला आमचा शो आणि त्यात मग क्रूचं सूत्रसंचालन. तर मंडळी आता आमची संपूर्ण टीम पोचली हा देवगड आनंदवाडीमध्ये. आणि त्या बघा समुद्र समोरच समुद्र आहे. रस्त्यातून येताना आमका इतके होडिये दिसले आणि सुकत घातलेले मासे सुद्धा होते. भारी सरचा एकदम जवळ समुद्र असा आमचा पण आहे आता घर. रोज समुद्राला जाऊ. सकाळी उठलाय का समुद्रा, संध्याकाळी समुद्रा भारी. आपण जाऊया बघूयात स्टेज वगैरे कसं होतो. मरणाची गरमी आहे मंडळी. तरी पण ह्या गरमीत असं बसून मेकअप केला आणि तो रवलो थोडंफार स्टेबल बघू शकताय तुम्ही. आणि मी ग्रीन कलरची मस्त एक नवीन साडी नेसलाय. मी स्वतः नेसलाय. मी डान्समध्ये नाही असते, मी सूत्रसंचालन करतलंय म्हणून मी असं सिम्पल मेकअप केलं आणि सिम्पल लुक केलंय. जेव्हा केव्हा आपलं डान्स असतात तेव्हा माझं HD मेकअप लुक तुमका हो गावातच. बाकीच्यांका पण दाखवता पण सगळ्यांची तयारी सुरू आहे बघू शकताय. मंडळी आमचा कार्यक्रम पार पडलेलो असा. कार्यक्रमाची व्हिडिओ मी म्हाका टाकूक गावात नाही कारण की कॉपीराईट बसताला व्हिडिओ ब्लॉगला. त्यामुळे डान्सचे व्हिडिओ पण कार्यक्रम एकदम मस्त झालो आणि दिसाच्या लोकांना खूप आवडलो. दिसाच्या लोकांनी प्रतिसाद दिल्याने चांगलंच आणि खूप लोकां म्हाका ओळखत होती दिसाची. मग खूप भारी वाटला. आणि आता वाजले 2 आमचा सगळं कार्यक्रम झालो आणि आता आम्ही चेंज वगैरे करून बसलो आरामात. थोड्याच वेळात आता आम्ही घरात जाऊ निघतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या रॉयल मालवणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.